ही रे माझा मितवा मालिकेमध्ये जबरदस्त नवीन ट्विस्ट दाखवला आहे। तो म्हणजे अर्णवचे बाबा ईश्वरीला भेटलेले आहेत। आता ईश्वरीच्या आईवर जो आरोप असतो तो आता अलगतच बाजूला होणार आहे आणि अर्णवच्या मनामध्ये त्याच्या बाबांबद्दल जो काही तिरस्कार आहे तो सुद्धा दूर होणार आहे। आता अर्णवच्या आईने कशी आत्महत्या केली आणि अर्णवच्या बाबांना कोणी ड्रिंक दिलं होतं आणि त्यांना कसं या सगळ्यात अडकवलं ते सगळं ईश्वरीला अर्णवचे बाबा सांगणार आहेत। आता इथे अलगतच वल्लरी मामींचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की अर्णव त्याच्या बाबांवरील राग कसा बाजूला सारतो, त्यांच्याविषयीचा तिरस्कार कसा कमी करतो। म्हणजेच आता येणारे भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। आजच्या भागामध्ये आपण आज तेच पाहत आहोत की ईश्वरीची घाई गडबड चाललेली असते। आता ती छानशी तयार झालेली असते कारण आता घरी रामनवमीचा कार्यक्रम ठेवलेला असतो। इकडे आता अंजली सुद्धा तयार झालेली असते आणि राकेशला सुद्धा तयार व्हायला सांगत असते। अंजली इकडे छान तयार झालेली असते पाहून अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो। इकडे आता ईश्वरीची बडबड सुरूच असते की तुम्हा पुरुषांना फक्त तयार होऊन बसायचं असतं, आम्हाला तर सगळी कामं करावी लागतात। त्यावेळेला अर्णव म्हणतो, सांग ना तुला काय मदत हवी असेल तर मी करतो मदत। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, ठीक आहे, मठामध्ये जाऊन काही लहान मुलांना घेऊन यायचं आहे घरी, ते जाऊन तुम्ही घेऊन या। त्यावेळेला अर्णव म्हणतो, लहान मुलं आणि मी अजिबात नाही, अजिबात जाणार नाही, दुसरं काही काम असेल तर सांग, ते मी नक्की करतो। त्यावेळेला तर ईश्वरी म्हणते, दुसरं काहीच काम नाही आहे सर, तेवढंच करायचं आहे, लहान मुलांना घेऊन यायचं आहे। आता ईश्वरी काही केल्याने ऐकतच नाही म्हटल्यानंतर अर्णव मठावर जातो आणि तिथे आता जे स्वामी असतात त्यांना सांगतो की मी मुलांना न्यायला आलो आहे। आता अर्णव बरोबर मठामधील 5-6 मुलं येतात गाडीमधून। येताना त्यांची खूपच बडबड असते, अर्णवला अगदी त्रस्त करून सोडतात। इकडे आता अर्णव त्या मुलांना सतत सांगत असतो की शांत बसा, शांत बसा, तोंडावर बोट, हाताची घडी। आता ती मुलं ईश्वरीला म्हणत असतात, हे कोण आहेत या घरातले, किती खडूस आहेत, यांना जरा सुद्धा बोललेलं चालतच नाही। असं म्हणल्यानंतर ईश्वरी हसायलाच लागलेली असते। आता इकडे ईश्वरीची आई फोन करून ईश्वरीला सांगत असते की ईशू, घरातील रामनवमीचा कार्यक्रम झाल्यानंतर घरात जो प्रसाद बनवणार आहेस तो मठामध्ये नेऊन दे, म्हणजे तुला या पूजेचं जास्त फळ मिळेल। आता इकडे ईश्वरी पुन्हा मठामध्ये जाणार असते। इकडे आता तोपर्यंत राकेशचा फोन सापडलेला असतो, म्हणूनच पोलीस स्टेशन मधून एक माणूस येऊन अंजलीला राकेशचा फोन देऊन जातो। त्यावेळेला आता अंजली तो फोन राकेशला देतच म्हणत असते, हा घ्या तुमचा फोन। त्यावेळेला आता हा राकेश म्हणत असतो, हो का, माझा फोन आहे। त्यावेळेला आता अंजली पटकन राकेशला फोन देते। आता प्रेक्षकांनो, या फोनवरूनच ईश्वरी आणि अर्णवने एक जबरदस्त प्लॅनिंग केलेला आहे, ते म्हणजे या राकेशचा खरा चेहरा अंजली समोर आणण्यासाठी। आता ते प्लॅनिंग असं असतं की ज्या वेळेला रामनवमीचा कार्यक्रमासाठी पूजेसाठी हॉलमध्ये सगळे जमा होणार आहेत त्याच वेळेला अर्णवला ईश्वरी सांगत असते की तुम्ही बाहेर जाऊन राकेशच्या फोनवर फोन करायचा आणि जर राकेशने पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला तर समजायचं की त्याला त्याच्या फोनची रिंग ओळखते म्हटल्यानंतर त्याची स्मृती गेलेलीच नाहीये आणि जर त्याने फोन उचललाच नाही तर आपल्याला समजेल की तो खरंच सगळं विसरून गेला आहे। आता अर्णवला सुद्धा ईश्वरीचं प्लॅनिंग पटलेलं असतं। इकडे आता अर्णव पूजा सुरू असताना बाहेर जातो आणि राकेशला फोन लावतो। आता राकेशला फोन लावल्यानंतर त्याची रिंग वाजायला सुरू होते। तर आता हा राकेश फोन उचलतोय की नाही तेच पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे। इकडे आता ईश्वरी आणि अर्णव पुन्हा मठामध्ये जाणार असतात प्रसाद देण्यासाठी। आता इकडे त्या मुलांना घेऊन ही दोघे मठात जातात। आता ईश्वरी मंदिरामधून बाहेर येत असते तेवढ्यातच काही स्वामी लोक गर्दीतून येत असतात। त्यावेळेला ईश्वरी एका स्वामींना धडकते। ज्या स्वामींना ईश्वरी धडकते त्यांच्याकडे पाहूनच त्यांना माफ करा असं म्हणत असते। तेवढ्यातच ते म्हणत असतात, असू दे, काही हरकत नाही। त्यावेळेला आता ईश्वरी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहते तर चेहरा थोडासा ओळखीचा वाटतो। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय। तेवढ्यातच ते स्वामी म्हणत असतात, आम्ही सगळे तर देवाचेच चाकर आहोत, असं काहीतरी म्हणतात आणि ते स्वामी तेथून निघून जातात। आता ते पुढे निघून गेल्यानंतर ईश्वरीला पाठीमागे आठवतं की हे तर अर्णव सरांचे बाबाच आहेत। तर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णवच्या
वडिलांची एंट्री मालिकेमध्ये पुन्हा एकदा झालेली आहे। तर प्रेक्षकांनो, येणारे पुढील भाग आपल्याला पाहायला खूपच आवडणार आहेत, कारण आता ईश्वरी अर्णवच्या बाबांना घरी नेते का आणि अर्णव त्याच्या बाबांचा स्वीकार करतो का, हे तर मोठे प्रश्न आहेतच। आता अर्णवच्या बाबांना अर्णव त्यांचा मुलगा आहे हे माहीत आहे का? तर अर्णवच्या बाबांची जर घरी एंट्री झाली तर सगळं पाठीमागचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे। अर्णवच्या आईने का आत्महत्या केली होती, अर्णवच्या बाबांना कोणी ड्रिंक दिलं होतं, सुप्रियाला तिथे कोणी पाठवलं होतं आणि पत्रकार नेमके तिथे कसे पोचले होते, हा सगळाच उलगडा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता वल्लरी मामी अर्णवच्या बाबांना ज्यावेळेला जिवंत पाहतील त्यावेळेला वल्लरी मामींची काय रिॲक्शन असेल ते सुद्धा पाहणं खूपच प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे। तर प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये जबरदस्त एका पाठोपाठ एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे, ते म्हणजे राकेशला त्याचा फोन परत मिळालेला आहे आणि त्या फोनमध्ये बरेच असे पुरावे त्याच्या विरोधात मिळू शकतात। पण अंजली ते पुरावे पाहू शकेल का, अंजलीला राकेशचा थोडा तरी संशय येईल का, तेच आपण पाहणार आहोत। तोपर्यंत इकडे आता ईश्वरी अर्णवच्या बाबांना भेटलेली आहे आणि इकडे आता वल्लरी मामींचं या आकाश आणि नम्रताचं लग्न मोडायचं प्लॅनिंग सुरू असतं। इकडे वल्लरी मामींना आता धुमाळने धमकी घातलेली असते, म्हणजे इकडे आता राकेश अडकता अडकता वाचलेला आहे, पण वल्लरी मामी चारही बाजूंनी गोत्यात येणार आहेत हे नक्की। आता जर अर्णवचे बाबा घरी आले तर वल्लरी मामींची चांगलीच धावपळ उठणार आहे। या वल्लरी मामी त्यांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतात, कारण त्यांचं जर सत्य घरातल्या सगळ्यांसमोर आलं तर वल्लरी मामींना नक्कीच पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार। तर प्रेक्षकांनो, आपल्या आवडीची मालिका तू ही रे माझा मितवा येणाऱ्या भागांमध्ये पाहण्यासारखीच होणार आहे, त्यामुळे रोजचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।